Songs remix. Yes. हॅलो, काय सॉन्ग कसं शोधून काढलं का नाही? हॅलो. तर शेतकरी राजा खुशी झाला. शेतकरी राजाचं सॉन्ग लावलं तुम्ही. कसं आहे सॉन्ग? भारी वाटलं सगळ्यांना, छान वाटलं का नाही सगळ्यांना? नवनाथ सरांसाठी एकच नंबर सॉन्ग होतं सर. हो खरंच सॅल्यूट आहे सर तुम्हाला सॉन्ग लावल्याबद्दल. अभिमान वाटतं. लय भारी. थँक्यू सर. बघा सर थँक्यू. जबरदस्त. आजचा कॉल बी वर्कआउट जबरदस्त केलं जोडीनी. सॉन्ग बी जबरदस्त होते, चेअरिंग बी जबरदस्त होते सर. बेस्ट ऑफ लक. त्याला केळी सगळ्यांना द्यायला लागणार आहे तुम्हाला, जेवढे राहिलेत पार्टिसिपेट तेवढे. एवढं बरोबर आहे ना? जेवढे पार्टिसिपेट राहिले त्यांना केळी द्यायला लागणार आहे आता, कारण का थांबले सॉन्ग ऐकण्यासाठी. येस सर. नवनाथ सर फक्त मॅडम होती, खूप सुंदर सॉन्ग लावलेलं होतं आणि केळी तर नक्की 101% पाठवायची आहे, पण तुम्ही जास्त खायची आहे. तुम्हाला जास्त गरज आहे. हो तुम्हाला जास्त गरज आहे. खरंय केळीची गरज सरांना जास्त आहे. केळी बागायतदार Yes. केळी बागायतदार वजन वाढायला आलेलं आहे आता आपल्याकडे. त्यांना वर्कआउट करायचं नाही, त्यांचा पहिली दुसरी तिसरी अंघोळ चालली कामाची. नाही ऍक्च्युली कसं आहे की ते केळी बागायतदार जरी असले तरी पोशिंदे आहेत. आपल्याला कुणाला वेट लॉस वेट गेनची गरज आहे ना, त्यांच्यासाठी केळी ही खूप गुणकारक आहे. नक्कीच त्यांचं सुद्धा 5 किलो वजन वाढलेलं आहे आणि राहिलेलं वजन सुद्धा ह्या सीजन मध्ये वाढून जाईल का हो सर? फक्त कोचच्या मार्गदर्शनाखाली थोडस वर्कआउट कमी करायचे. हो सर. वर्कआउट कमी करावं लागेल. वर्कआउट एवढं करतायत की एन्जॉयमेंट आणि वर्कआउट डबल टिबल घामाची आंघोळ असते सरांची. प्रयत्न करतो कमी करायचं, वर्कआउट कमी करायचा प्रयत्न करतो. आणि सर्व पार्टनरशिप आताच सांगतो सर्वांनी केळी खायला या. मागच्या सीजनला सुद्धा सर सांगितलं होतं, पण ह्या सीजनला 100% मी कॉल करून सांगेन. आताच निरोप देतो, सर्वांनी या केळी खायसाठी. येस सगळ्यांना आमंत्रण मिळालेलं आहे. आणि शीतल मॅडम जरा भावाकडे लक्ष द्या, वजन वाढवायचे त्यांचं. तर यासाठी गेलेच नाही, म्हणलं वजन वाढवाय जावं लागतंय, त्याच्यामुळे वजन वाढतंय म्हणून गेलेच नाही तिकडं. पण घरपोच केळी मिळाली, वडिलांनी भाव घेऊन आणते. लय भारी. मस्त. त्यांना वर्कआउट कमी करायला सांगा सर, ते काय ऐकत नाहीये. थोडस कोचचं ऐकायचं असते, ऐकलं नाही की मग न्यूट्रिशन वाढतंय. 2 मिनिटं मला बोलायला संधी द्या सर, 2च मिनिटं. बोला ना सर. माझी मिस बिल्ड काय होती सर, आता आपण अनुभव सांगताना काय सांगतो की रक्तापलीकडचे नाते. रोज लिंक पडली की वाटतं की खरंच ह्या सरांना, ह्या मॅडम बरोबर आपण वर्कआउट करावं, ही मिस फील्ड होती सर. बरोबर आहे. लय भारी.
सगळेच आपलं परिवारच एक आहे. आरोग्य पंढरी नावच त्यासाठी दिलं. आपला परिवार एक आहे. सगळेजण आपण पहाटे 5 वाजता सगळेजण भेटतो. कारण का रेग्युलर बघा जे नात्यातली लोक असतात ते भेटतात का? आपण रोज एकत्र आहे का नाही? रोज एकत्र. मग रक्तापलीकडचीच नाती आहेत आपली. बरोबर ना? कोणाकोणाच्या पलीकडचे माहिती- बरोबर. गाया मॅडम येस सर, गुड मॉर्निंग. कस काय वर्कआउटचा कॉल आणि सगळंच सांगा तुम्हाला कसं काय वाटलं आज वर्कआउटचा मला सॉंग खूप भारी वाटतं सर. मस्त ना? खूप छान सर. सगळ्यात आपली दररोज सिस्टीम छान चालते आणि सगळेच खूप छान वर्क करतात आणि एनर्जी पण आहे आणि मलाही खूप भारी एनर्जी मिळते ह्याच्यामध्ये. आणि लास्टचं सॉन्ग तर खूपच भारी होतं, तसं मला खूप आवडतं ते. जुन्या आठवणी आपल्या सगळ्या एकत्र येतात. असे काही सॉन्ग असतात की त्या सगळे जुन्या आठवणी शेतकरी राजांच्या आठवणी सगळ्या एकत्र येत असतात. येस सर. दीपाली मॅडम कुठे गेल्या आमच्या? गायब झाल्या. किशोरी मॅडम. येस सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅसेज भारी टाकताय पण व्हिडिओ काय ऑन नसतोय तुमचा. तर ह्या टायमिंगला दादूचं आवरायचं, त्याला स्कूलला सोडायची गडबड असते. बरं काय हरकत नाही. हा. जुई मॅडमचा सुद्धा मेसेज असतोय पण व्हिडिओ ऑन नसतोय. भारी हो भारी. सर. अश्विनी मॅडम काय सांगणार येस, आजच्या- गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग. लय भारी आजचा कॉल, एनर्जेटिक, पॉवरफुल आणि खतरनाक. खतरनाक. धुळेकरांचा नाद नाही करायचा. ते आता सरांच्या तिथं लाईट गेली होती. आता सर मला वाटते कर्मचाऱ्यांना काही सोडत नसतात. आज काय खरडपत्तीच करतायत सर. माहित का विलास सर? आज काही कर्मचाऱ्यांना सोडत नसताय तुम्ही आज. सर लास्ट सॉन्ग लय भारी, केळीच्या बनात लय भारी. बोलतात. आज आज तुम्ही म्हणलं आज काय कर्मचाऱ्यांना सोडत नसतंय. आज तुमच्याच विभागातली लाईट घालवली त्यांनी. नाही सर, नेटवर्कचा इश्यू होता. लाईट तर लगेच 2 मिनिटात येऊन गेली. येस. हम्म. म्हणलं का आज कर्मचाऱ्यांची काय खैर नाही का? एक अभियंताच्या त्या पट्ट्यामधलीच लाईट घालवली म्हणल्याच्या तर आज काय खरं नाही. मंगेश सर हसू नका, 2 शब्द बोला. वायरमन स्वतःच आहे. वायरमॅन स्वतःच्या. Yes, yes. लय भारी सर, लय भारी. जबरदस्त कॉल, जबरदस्त एन्जॉयमेंट, खतरनाक सॉन्ग, काय ती केळीची बाग, जबरदस्त. लय भारी. केळी खायला या सर्वांनी. येस सर, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग. ते सॉन्ग ऐकता ड्युटीला चाललो तर सॉन्ग चांगलं लागलं, मी दरवाजा परत बंद केला. जरा काय प्रॉब्लेम आहे तर 4-5 दिवस मुलांचं उरकून मला पण जावं लागतं ना. तर ते मॅडमची सॉन्ग तब्येत- ऐकून मी कॅमेरा ऑफ होता, कॅमेरा पहिले ऑन केला आणि परत दरवाजा बंद केला. मॅडमची तब्येत बरी आहे का? हा, मॅडमची तब्येत बरी आहे. थोडा प्रॉब्लेम आहे आता, एक 4-5 दिवस. बरं काय हरकत नाही. ओके. थोडा विकनेस होता पण